फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ना याचा म्युझिक लॉन्च झाला आहे, ना टीझर आलाय, ना ट्रेलर आलाय. 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळी ओला दुष्काळ आलता मराठवाड्यात, आम्ही आमचं हे सगळं बजेट ऑलरेडी त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ते पैसे देऊन टाकले. शेतकऱ्यांसाठी प्रवीण तरडे, तू माझ्या पाठीशी आहे, आमचं सगळं पोहोचवतोय तू सरकारपर्यंत. नाही मी आहेच. आता बघ, पूर्वी कसं बिल्डर लॉबी गुन्हेगार येऊन जमिनी घ्यायचे, आता सरकार घेते, पण उत्तम पैसे देते सरकार. पण सरकारने पैसे खर्च करायची अक्कल दिली पाहिजे शेतकऱ्या. मग अभ्यास करा, त्या जमिनी घेतल्या. बरं घेतल्यात तर किती घेतो ग एखादा उद्योजक? एखादी एकर, 100 एकर. जर एअरपोर्ट सोडून आजूबाजूच्या जमिनी कुठल्या राजकारण्याने घेतल्या असतील तर स्वामी त्याला माफ नाही करणार, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर काय, सिनेमा क्षेत्र सोडून रस्त्यावर उतरावं लागेल शेतकऱ्यांसाठी. त्यात काश्मीर का नाही? पण कोण म्हटलं काश्मीर नाहीये? आहे वा. म्हणजे टीझर ट्रेलर मध्ये तुम्ही पाहिलं ना, तुम्हाला पिक्चर पाहावा लागेल ना. शिफॉनची साडी, मस्त वातावरण आणि बर्फ पाठीमागे, ते डोंगर अरे अरे वगैरे. अरे, बर्फ बिर्फ आमच्या आयुष्यात नाही. आमच्या आयुष्यात नेहमी 49 डिग्री सेल्सिअस ऊनच. अगं मस्त. सिफॉनची साडी घातलेलं कुणी माझ्या सेटच्या आसपास पण जात नाही. दिग्दर्शक जेव्हा तो असतो तेव्हा तो फक्त दिग्दर्शक असतो. तो कुणाचाही नवरा नसतो, तो कुणाचाही मित्र नसतो, तो कुणाचाही मुलगा नसतो. प्रसाद ओक एखादा सिनेमा करतोय आणि मी त्याच्यात हिरो आहे, तर प्रसाद ओकचा शब्द माझ्यासाठी अंतिम. अजित दादांवर सिनेमा करणार. हे नाही करणार नाहीये. माझी इच्छा आहे. हे काय माझा अधिकार नसतो. हा पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा वहिनी ह्यांच्या मनात आलं तर तो सिनेमा होईल. पण मला मिळाला तर मला आवडेल, मी त्याचं सोनं करेल. परीक्षेला बसवलंस ना तुम्हाला? आता परीक्षा दिल्याशिवाय मी जाणार नाही. नमस्कार, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज एका खतरनाक व्यक्तीला तुमच्या भेटीस घेऊन आलेली आहे. ती जेवढी खतरनाक आहे तेवढी हळवी देखील आहे. कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न थेट सरकारपर्यंत सिनेमाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं धाडस या व्यक्तीने नेहमी केलंय. एवढंच नव्हे, देवाला मानणार नाही मी, पण स्वामी जसे संपर्कात आले तसे देवाला मानायला सुरुवात केली या व्यक्तीने. आणि आता जसं मी म्हणाली आहे, हा आमच्या सगळ्यांसाठी हा देव माणूसच आहे. आणि विठ्ठल आणि रुक्मिणीची जोडी आज आपल्या भेटीस आली असं म्हणायला हरकत नाहीये. पण माऊली खूप उशीर केला. अरे नाही, काय सगळी कामाची धावपळ होती आणि हे सिनेमा आमचे शेवटपर्यंत जातात, त्यामुळं कधी कधी गडबड होते. बरं, अखेर देऊळ बंद 2 प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. खूप स्ट्रगल असणार आहे त्या सगळ्या मागे. काय काय स्ट्रगल होतं ते जाणून घ्यायचंच आहे मला आज. खरं तर पहिला देऊळ बंद येऊन 10-11 वर्ष झाली. त्यानंतर आज देऊळ बंद 2 येतोय. मध्ये वेळ गेला, पण जे सिनेमे झाले तेही त्या वेळेत तितकेच महत्त्वाचे होते. मुळशी पॅटर्न एक त्यातला महत्त्वाचा भाग होता. कारण शेतकऱ्यांसाठी एक मोठी गोष्ट मला त्यातून सांगायची होती. आता जी परिस्थिती आहे, आजही बघ ना, सगळ्या बातम्या काय आहेत? अवकाळी पाऊस, यंदाचा उन्हाळा लांबणार, यंदा ओला दुष्काळ येणार, चुका चालूच आहे सगळं. तर कळत नकळत निसर्ग पण परीक्षा पाहतोय शेतकऱ्यांची. तर अशा वेळी त्यांना आधार देणारं काहीतरी येणं गरजेचं होतं. म्हणून हा सिनेमा यंदा आम्ही त्याचा घाट घातला. बरं, हा घाट चक्क मे महिन्यात घातलेला आहे. आणि मे महिन्यात फक्त 2 सिनेमे आहेत. ते एक वेगळं धाडस तुम्ही केलेलं आहे. हे बघ कसं आहे, पहिला देऊळ बंद आला तो कुणाबरोबर आला माहितीये का तुला? बजरंगी भाईजान आणि दृश्यम, येस, बरोबर, आणि बाहुबली. हो, हे बाहुबली या होता 3 तेव्हा, सिनेमात right. तो होता. तरी तो 10 का 11 आठवडे चालला. अरे, उत्तम झालं. हे बघ, ही आपल्या मातीची गोष्ट आहे. right. ही कुणाच्या तरी हिताची गोष्ट आहे. निर्मात्याचे हेतू क्लिअर आहेत. माझ्याकडे पैसा नाही की मी खूप याची पब्लिसिटी जोरात करेल, तर जी काही तोडकी मोडकी पब्लिसिटी आम्ही करतोय तुमच्या माध्यमातून, ती लोकांपर्यंत पोहोचतीये, हे महत्त्वाचं. खूप फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ना याचा म्युझिक लॉन्च झाला आहे, ना टीझर आलाय, ना ट्रेलर आलाय. आम्ही टीझर ट्रेलर सोशल मीडियावरूनच करतोय. कारण 1-1 रुपया वाचवून ती पब्लिसिटी करतोय. कारण 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळी ओला दुष्काळ आलता मराठवाड्यात, आम्ही आमचं हे सगळं बजेट ऑलरेडी त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ते पैसे देऊन टाकलेत, निर्मात्यांनी आणि आम्ही सगळे. त्यामुळं आम्ही सोशल मीडियावरूनच प्रत्येक गोष्ट लॉन्च करतोय. म्युझिक पण, टीझर पण, ट्रेलर पण. कारण उगाच
माणसं जमवून त्याच्यावरचा खर्च आत्ता परवडणारा नाही आम्हाला. बरं, या खतरनाक माणसाला एवढं सांभाळणं सोपं आहे का? नवरा म्हणून नाही. आणि तरी म्हणजे दिग्दर्शका म्हणून मी सांभाळायला जातच नाही, वा. असं एक आपण म्हणूयात. कारण थोडंसं दिग्दर्शक जेव्हा तो असतो तेव्हा तो फक्त दिग्दर्शक असतो. तो कुणाचाही नवरा नसतो, तो कुणाचाही मित्र नसतो, तो कुणाचाही मुलगा नसतो, काही कोणी नसतो. तो केवळ लेखक आणि दिग्दर्शक असतो. त्यामुळे त्याला सांभाळायला जायचंच नाही. शक्यतो आपण बोलणी खाणार नाहीत ह्याचा फक्त प्रयत्न करायचा, असं असतं. बरं, हे म्हणजे डेंजर आहे. नवरा म्हणून अजिबात नाही असं त्यांनी पहिलं वाक्य म्हणालेले आहेत ते. हा, मी थोडासा म्हणजे आता काय झाले की 15-16 वर्ष आली ना. 16 वर्ष झाले. आता काय तक्रार राहिली आहे का काय राहिले गेलं सगळे. आता जे आहे ते पदरात घेतलंय तिने. आणि गंगेला मिळालं. हा, आता झालंय. बरं, जसं तुम्ही आधी नास्तिक होतात राईट, आणि चक्क ट्रेलर लॉन्च स्वामींच्या मठात. म्हणजे ह्याच्यापेक्षा नक्की यांचंच आहे ना, प्रवीण सरच आहेत ना, का अजून कोणी काय केलंय? म्हणजे काय आहे? नास्तिकमध्ये 2 प्रकार असतात. एक असतो की मला रोजचं ते देऊळ, रोजची मंदिरं, हे ते ते तेवढा वेळ नाही व्हायचा. आणि दुसरा नास्तिक असतो देवाधर्माला शिव्या घालणारा. तर मी असा नास्तिक नव्हतो. मी नास्तिक म्हणजे रोजचा देवळात न जाणारा नास्तिक असा होतो. बाकी धर्मावर, देवांवर प्रेम करणारा होतो. पण पहिल्या देऊळ बंद नंतर माझ्या आयुष्यात स्वामी आले. कारण ही स्वामींची भक्ती करते आणि मला छान अनुभव आले. त्यांच्या त्या भक्तीतून मला शांतता मिळू लागली. मी मनाने शांत झालो आणि मग आपोआपच काम पण खूप होऊ लागलं माझ्याकडून. तर म्हटलं अरेच्छा, जे लोक मेडिटेशन म्हणतात, कदाचित ते मेडिटेशन म्हणजेच कुणाची तरी भक्ती. कधी आपण कामावर असते आपली भक्ती, कधी कधी आपल्या विचारांवर असते, तशी कुणाची तरी देवावर असते. तर तो देव आपल्याला मदतीला येतो आणि त्यात जर त्यांचं वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, इतकं कॉन्फिडंट असं, अरे या वाक्याने कधी कधी एकदम बरं वाटतं. त्यामुळं जे स्वामी भक्ती मनापासून करतात ना, त्यांच्या अपेक्षा नसतात कुठल्या. ते फक्त भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपल्या पाठीशी ठेवतात आणि पुढे चालत राहतात. राईट. बरं, तुम्ही कधी संपर्क कधी आला, स्वामींचे भक्त कधी झालात तुम्ही, आणि कधी तुम्हाला वाटलं की नाही आता स्वामींना मी मानणार आणि सगळ्या गोष्टी मी त्यांच्या पहिल्या चरणात ठेवणार? हे बघ, देऊळ बंद सिनेमा हा स्वामी भक्त कैलास वाणींकडनं आला. इंटरेस्टिंग माणूस, भारी माणूस आणि बांधकाम व्यावसायिक आहेत, पण एकदम हसत खेळत छान स्वतःच्या व्यवसायाशी सगळ्याशी प्रामाणिक माणूस तो. त्यांनी मला एक डॉक्युमेंटरी करण्यासाठी बोलवलं राईट. स्वामींवरती. मी त्या डॉक्युमेंटरीचा सिनेमा केला. बरोबर. आणि ते नंतर तो सिनेमा करताना साहजिकच कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट, नाशिक सगळीकडे माझं जाणं झालं. आणि तिथं जाताना जे मी स्वामी भक्त व्हायला स्वामी भक्तच कारणीभूत आहेत. स्वामी भक्त याला सुंदर रसायन आहे, तिनं वेगळेच असतात, खूप छान असतात. कुणाच्या आध्यात मध्यात नाही, सामान्य आयुष्य ते आमच्या सगळ्यांच्या वाट्याला आलं आणि काय उत्तम झालं सगळंच. बरं, या स्वामींचं दर्शन म्हणजे हे स्वामी तुम्हाला म्हणजे कधी कळले की अरे यार हे पण आता स्वामींचे भक्त झाले? तुम्ही तर आहातच आधीपासून, पण तुम्हाला यांचं जेव्हा हे बदलतं रूप पाहिलं तुम्ही की अरे आता ह्यांची पण भक्ती सुरू झाली, तेव्हा तुमची फर्स्ट रिॲक्शन काय होती आणि तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? नाही, मी आधीपासून स्वामींची भक्त नाहीये. मी सुद्धा देऊळबंद देऊळबंदापासूनच जोडल्या गेले स्वामींशी. पण मी खूपच आस्तिक आहे असं मी म्हणेन. म्हणजे लहानपणापासून घरामध्ये खूप धार्मिक वातावरण पाहिलेले आहेत. त्यामुळे मी लहानपणापासून पूजा अर्चा सगळं व्यवस्थित, वर्षातून एखादा तरी यज्ञ झाला पाहिजे घरामध्ये, अशा विचारांची मी आहे. त्यामुळे जेव्हा आमच्या दोघांच्याही आयुष्यात स्वामी आले, मग त्याच्यानंतर ती जी फ्रेम जी दयाने दिलेली होती ती आम्ही लावली. त्याच्यानंतर हळूहळू माझा आता देवांची जशी पूजा करायची तसंच मग स्वामींचं पण करायला लागले. आणि हळूहळू लक्षात आलं की त्यांच्या म्हणजे ते
आकर्षित करून घेतात अगं. म्हणजे मला दुसरा आता म्हणजे हा जो दैवी अनुभव असतो ना, तो शब्दात मांडणं फार अवघड असतं. म्हणजे नेमके कुठले शब्द मी वापरू म्हणजे तो योग्य ठरेल, त्या अर्थापर्यंत जाईल, असं फार अवघड असतं. तर हळूहळू ते आपल्याशी बोलू लागतात. आपल्याला कळतं की ते फ्रेममधले त्यांचे एक्सप्रेशन्स चेंज झालेत. आपण गप्पा मारायला लागतो, ते उत्तरं द्यायला लागतात, असं आपोआप होतं. म्हणजे आता हे ऐकणाऱ्याला, ज्यांचा विश्वास नाही, त्याला ही अंधश्रद्धा, थोतांड वगैरे वाटू शकतं. पण ज्यांना अनुभव आलेला आहे ना, त्यांना ते कळू शकतं मी काय म्हणते असं होतं. आणि हे हळूहळू मग मी याला सांगायला लागले, अरे असं असं आहे तसं. मग एक डॉट्स आपण जुळत राहतो की अरे हे ते तसं होणार होतं म्हणून हे असं असं झालं. झालं. हां, right. अशा जेव्हा चर्चा व्हायला लागल्या, मग हळूहळू त्याचं पण आणि सायमल्टेनियसली जसं त्यांनी सांगितलं की तो पण फिरत होता इकडे, सगळे अक्कलकोट, गाणगापूर, कुरवपूर हे सगळं झालेलं होतं, त्याचे वेगळे अनुभव आलेले होते. असं करत मग दोघांचे मिळून एकत्रित ते झालं असं मला वाटतं. बरं, देऊळबंद 2 म्हणायला गेलं तर हे एक यशाचं आता दुसरं पाऊल आहे तुमचं पुढचं. तर जेव्हा ही कल्पना डोक्यात आली 2 ची, तेव्हा करायचंच आहे आणि बरं त्यात काश्मीर का नाही? बरं काश्मीरला कुठे मॅनेज करायचं? हे प्रश्न आले का मनात? पण कोण म्हटलं काश्मीर नाहीये? आहे? वाह! म्हणजे टीझर ट्रेलर मध्ये तुम्ही पाहिलं ना, तुम्हाला पिक्चर पाहावा लागेल ना. आमची तर त्यासाठी. इच्छा आहे तुमच्या मुलाची झलक देखील त्यात पाहावी. आमची तर ही पण मग इच्छा आहे. गेल्या वेळी गोष्ट शास्त्रज्ञाची होती. राईट. अमेरिकेतला नासा मधला सायंटिस्ट ही तर कुठल्या तरी गावातल्या वाडीच्या बांधावर कशाला येईल? बरोबर की नाही? ही गोष्टच वेगळी आहे. ती गोष्ट वेगळी होती. दरवेळी कैलासवाणींनी 11 भाग डिक्लेअर केलेत. प्रत्येक भाग हा वेगळा एका सामाजिक प्रश्नावरती असणार आहे. त्याचा हिरो हिरोईन दरवेळी बदलत राहणार आहे. कॉमन गोष्ट असणार आहे स्वामी समर्थ. ओके. म्हणजे 11च्या 11 भाग प्रवीण तरडे करेल का ते पण माहित नाही. कोणीतरी नवा दिग्दर्शक करेल, नवीन माणूस येईल, त्याच्याकडे चांगलं स्क्रिप्ट असेल आणि तो स्क्रिप्ट वाणींना कैलासवाणींना दाखवेल आणि तोही करू शकतो. असं काही नाही आहे की प्रवीण तरडेंनी मक्ता घेतलाय. पण प्रत्येकाने करावे ज्याच्या मनात आस्तिक नास्तिकतेचा लढा चालू आहे आणि त्या विषयाचा समाजाला काहीतरी उपयोग झाला पाहिजे. सिनेमा हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही, राईट. ते मनोरंजन प्लस प्रबोधन असंच साधन आहे. सिनेमा प्युअर मनोरंजन काहीतरी ते दाखवायचं छे म्हणून. छे 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 त्याचा उपयोग नाही. म्हणजे अशी ती प्लेन साडी आणि बर्फ पाठीमागे ते डोंगर अरे अरे वगैरे. अरे अरे. म्हणजे ते काही लोकांना ते आवडू शकतं, नाही असं नाही. त्यांनी ते पाहावं. पण काय मला नाही माहित, त्याच्यावर- बर्फ बिर्फ आमच्या आयुष्यात नाही. आमच्या आयुष्यात नेहमी 49 डिग्री सेल्सिअस ऊनच माझ्या प्रत्येक सिनेमात. त्यामुळे तेच नटनट्या जे ते ऊन सहन करू शकतील हो. आणि मला सहन करू शकतील. बरं, तो एक टास्क असतो. नटांना असतो मला सहन करणं. हो, मग तेच होते, हा टास्क असतो प्रत्येक नटांना. हा असतो बाबा. हो असतो, मी हा. सांगते ना. हा. कंटाळतात. हे बघा आता प्रसाद ओकला पण माझा सिनियर आहे प्रसाद ओक. तरी कधी कधी माझ्याकडनं काहीतरी त्याला बोललं जायचं, हे व्हायचं. अत्यंत डिसिप्लिन आणि सिन्सिअर नट. पण मी काय मी समूह कधी कधी त्याला बोलणं व्हायचं. पण त्यात जर प्रसाद ओकला तुम्ही विचारलं की प्रवीण तरडेंनी पुन्हा बोलवलं तर करणार का, तो कधीच नाही म्हणणार. याचं कारण मी सांगते, कारण ह्याचं ओरडणं ज्याला कळलं ना, ज्या नटाला किंवा ज्या नटीला कळलं ना, त्याच्या मागचं कारण ज्याच्या लक्षात आलं ना एकदा, हा ते शेवटी कसं असतं माहितीये का, मी शेवटी दिग्दर्शक आहे, बरोबर का ना, मी कॅप्टन आहे शिपचा. राईट. तर माझी तुमची इच्छा असू नसू माझं ऐकावं लागणारच ना. आता समजा आता कदाचित प्रसाद ओक एखादा सिनेमा करतोय आणि मी त्याच्यात हिरो आहे, बरोबर. तर प्रसाद ओकचा शब्द माझ्यासाठी अंतिम. म्हणजे प्रसाद ओक म्हटलं 4:30ला ये पहाटे, मी 4:15ला येऊन बसणार. ओके. कारण तो दिग्दर्शक आहे, त्याच्या खांद्यावरती सिनेमा आहे. अगदी तसंच असतं. क्षितिज दाते माझा केवढा आवडता नट आहे. क्षितिज दाते आणि प्रसाद ओक ही खूप गंमतशीर अभिनेते आहेत. yes. मला खूप आवडतात. मोहन जोशी, त्यामुळे मजा आहे. बरं, मोहन सरांबरोबर काम करणं, त्यांचं एक तर वय बघणं आणि तुम्ही एवढा उन्हात अनात ते शूट सगळं केलं, तिथे काही स्टुडिओ नाही आहे, AC नाही आहे, काही नाही आहे आणि त्यांचं वय बघणं,
ह्या सगळ्याच गोष्टी, त्यांचे टायमिंग, सगळे जेवणाचे, सगळ्याच गोष्टी. मोहन जोशी सरांना हा सिनेमा करताना खूप शारीरिक त्रास झाला, डेफिनेटली. 100% झाला. ना माझ्या हातात काही पर्याय होता ना त्यांच्या हातात काही पर्याय होता. गोष्टीचं नावच होतं आता परीक्षा देवाची. त्यामुळे देवाला ते सगळं करावं लागणार होतं जे शेतकरी त्याच्या रोजच्या आयुष्यात करतोय. राईट. आणि देव स्वामी होते, स्वामी म्हणजे मोहन जोशी होते. तर मोहन जोशींना साहजिकच ते करणं भाग होतं आणि त्यांनी ते केलं. त्यांच्या मोठ्या आजारावर मात करून केलं. आणि तुम्ही सिनेमा पहा, सिनेमा पाहिल्यानंतर मोहन जोशींचं काम पहा, बस ह्याच्या पलीकडे मी काय बोलणार. बरं, जसे तुम्ही शेतकऱ्यांचे विषय वारंवार प्रत्येक सिनेमातून मांडताय, प्रत्येक वेळोवेळी मांडताय तुम्ही, प्रत्येक शब्दातून तुमच्या आहे, तर आम्हाला असा देव माणूस शेतकऱ्यांसाठी पाहिजे साथीला. जसं मी तुझ्या पाठीशी आहे तसं शेतकऱ्यांसाठी प्रवीण तरडे तू माझ्या पाठीशी आहे, आमचं सगळं पोहोचवतोय तू सरकारपर्यंत. नाही नाही नाही, मी आहेच आहे. आता बघ तू पुरंदर तालुका, येस. पुरंदर तालुक्यात एअरपोर्ट होते. आता पूर्वी कसं बिल्डर लॉबी, गुन्हेगार येऊन जमिनी घ्यायचंय, आता सरकार घेत आहे. पण सरकार एक चांगली अमाऊंट देत आहे त्यांना. म्हणजे सरकार नक्कीच चांगली अमाऊंट देते. फक्त माझा मुद्दा काय आहे, तुम्ही चांगली अमाऊंट नका देऊ, दिलेली अमाऊंट खर्च कशी करायची याची अक्कल द्या. नाही तर काय होईल रे, पैशाचा विनियोग नाही जमला तर पुन्हा गेल्या वेळी फॉर्च्युनर आलं तर आता रेंज रोवर येतील आणि दिलेले 4-5 कोटी असेच जातील. उत्तम पैसे देते सरकार, पण सरकारने पैसे खर्च करायची अक्कल दिली पाहिजे शेतकऱ्याला. आणि आजूबाजूला जी डेव्हलपमेंट होणार आहे एअरपोर्टच्या आजूबाजूला, त्याच्यात शेतकऱ्याला घेतला पाहिजे. शेतकऱ्याला जर घेतला नाही ना आजूबाजूच्या डेव्हलपमेंटमध्ये, तर मग सरकार गुन्हेगार. तुम्ही नुसत्या त्यांच्या जमिनी नाही घ्यायच्या, 7 पिढ्यांनी राखल्यात रे, 7 पिढ्यांनी राखलेल्या जमिनी आहेत. तुम्ही किंमत पण चांगली देताय, खरंच चांगली देतायत किंमत, पण त्या पुढच्या 100 वर्षाचा आकडा लक्षात घेऊन किंमत द्या. कारण एअरपोर्ट तर 100-200 वर्ष राहणार पुढे ह्यांच्या जमिनींवरती. तर आजूबाजूच्या डेव्हलपमेंटमध्ये शेतकऱ्यांना घ्या. ज्या 4-5 शेतकऱ्यांना पैसे मिळाले समजा, त्यांनी स्वतःचा एक ग्रुप करा. त्यांनी स्वतःचा ग्रुप करून समजा मला 5 कोटी मिळाले, तुला 5 कोटी, हिला 5 कोटी, तर प्रत्येकाने 2-2 कोटी काढा. जा कुठल्या तरी मोठ्या 5 स्टार हॉटेल चेन मालकाकडं आणि त्याला म्हणायचं की आम्ही 10 शेतकरी आणि तू मिळून इथं 5 स्टार बांधू. म्हणजे त्या ज्या जमिनी गेल्यात ना, त्या गेलेल्या जमिनींचा मोबदला आलाय ना, त्यातून पुढच्या पिढ्यांची तरतूद होईल. नाही तर पुन्हा पुरंदरमध्ये मुळशी पॅटर्न होईल. मजा नाही ना त्यात. त्यामुळे पैसा उत्तम देत आहे त्याबद्दल सरकारचं अभिनंदन, पण पैसे खर्च करण्याची अक्कल शेतकऱ्याला द्या. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आलेला पैसा जपून वापरा. रेंज रोवर घेणं सोपं आहे, त्याच्यात रोज पेट्रोल डिझेल आणि त्याचा मेंटेनन्स अवघड आहे. आलेल्या पैशातून एक रकमी रेंज रोवर येतील प्रत्येकाकडं, पण रेंज रोवर पुढच्या पिढ्यांचं भलं नाही करायच्या. रेंज रोवर असली पाहिजे. कधी ज्यावेळी ती रेंज रोवर सांभाळण्याची ताकद तुमच्यात येईल. हत्ती पोचल्यासारखंच आहे ना ते. हो. त्यामुळं शेतकऱ्यांवरचे सिनेमे त्याच्यासाठीच काढतोय. बोंबलून सांगत होतो की नाही 8 वर्षापूर्वी मुळशी पॅटर्नमधनं, तर माझ्याच ऑफिसवर हल्ले झाले, मला त्रास झाला. मीडियानी तर काय बाबा काय, तुमच्या तर लोकमतच्या एका पत्रकाराने तर माझा घाम काढला रे. काय काय म्हणजे जवळजवळ मी शेतकऱ्यांवर सिनेमा बनवून मी गुन्हेगार आहे मी, असं मला ट्रीट केलं. झालं ना तालुक्यात रिंग रोड, कुठे जमिनी आता शेतकऱ्यांकडं. मग अभ्यास करा त्या जमिनी घेतल्या कुणी. जर अभ्यास करा पुरंदर तालुक्याला एअरपोर्ट होणार आहे हे आधी कळलेलं आहे ना सरकार दरबारी लोकांना. आजूबाजूच्या जमिनी कुणी घेतल्यात अभ्यास काढा, बघा ना. बरं घेतल्यात तर किती घेतो ग एखादा उद्योजक? एखादी एकर, 100 एकर, 200 एकर जमिनी कुणी घेतल्यावर अभ्यास झाला पाहिजे. मी शेतकऱ्याचं पोरग आहे,
माझ्या शेजारचा तालुका आहे मुळशीच्या पुरंदर, तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न माझे आहेत. तर अभ्यास करा ना. जर एअरपोर्ट सोडून आजूबाजूच्या जमिनी कुठल्या राजकारण्यांनी घेतल्या असतील तर स्वामी त्याला माफ नाही करणार, एवढं लक्षात ठेव. पुरंदर एअरपोर्टच्या जमिनी शेतकऱ्यांनी 7 पिढ्यांच्या पोटचा तुकडा दिलाय सरकारला, हे गृहीत धरून की मी डेव्हलपमेंटला हातभार लावतोय. आणि ती एअरपोर्टची जागा सोडून जर बाकीच्या जमीन. जागा 5 स्टार हॉटेल आणि मोठमोठी कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसेस उभारण्यासाठी घेतली आणि त्याच्यात जर शेतकरी नसेल तर मग पाप लागेल. ते होणारच आहे, ते मग- होणारच आहे. बरोबर की नाही? तर होणारच आहे. हा अभ्यास आहे. आणि खरंच मी सरकारचं अभिनंदन करेल, तुम्ही चांगले पैसे देताय, पण पैसे खर्च करायची अक्कल आणि एअरपोर्टच्या बाजूचं जग हे कुणी विकत घेतलंय का, ते याचा होणारच. अभ्यास झाला आजूबाजूला पाहिजे. हॉटेल्सचं हा. होणारच. नाहीतर काय आहे, सिनेमा क्षेत्र सोडून रस्त्यावर उतरावं लागेल शेतकऱ्यांसाठी. मग आणि आजकाल काय काय शेतकऱ्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी आवाज उठवलं, शेतकऱ्याचीच पोरं त्याला ट्रोल करतायत. हो हो कारण का माहितीये का, या अशा ट्रोलिंग मशीन कुणीतरी जाणून बुजून तयार करून ठेवल्यात. हो. चांगला माणूस घाबरतो त्या ट्रोलिंगला आणि लांब पळून जातो, नको रे बाबा या लोकांच्या नादी लागायला. मी तसला नाहीये. तुम्ही ट्रोल करा नाही तर काही करा, रस्त्यावर उतरणार. ही सगळे ट्रोलिंग करणारे आहेत ना, ही भाडोत्री गँग्ज आहेत, हो. त्या विकत घेतलेल्या आहेत. चांगल्या माणसाने, विचारवंतांनी, शेतकऱ्यांनी आवाज उठवला की त्याला ट्रोल करायचं, की त्यांनी गप्प बसायचं, की पुन्हा राजरोज सगळं व्हायला मोकळे. तर असं होऊ नये अशी अपेक्षा आहे. बाकी काय, आपण फक्त बोलू शकतो. बाकी शेतकऱ्याचं नशीब. आणि ती अगं पुरंदरच्या जमिनी सोनं पिकवणारे आहेत. तिथला अंजीर माहिती आहे जगभर जातो. पुरंदरच्या काळ्या मातीतला अंजीर जगभर जातो. तर तो अंजीर पेरिशेबल प्रोडक्ट आहे ना, तर तो अंजीर तिथून पटकन जाणार आहे आता एअरपोर्टला. तो माझ्या पुरंदर मधल्या शेतकऱ्याचा जाऊ दे, नाही तर कुठली तरी मोठी कंपनी येणार. येणार आणि तिची अंजीर त्या आमच्या जमिनींवर झालेल्या एअरपोर्ट मधून परदेशात जाणार आणि आमची सगळी बसली आहेत तिथं त्या बघत त्या विमानांकडे, ए विमान उडालं, ए विमान उडालं, ए बाळा बघ विमान. ह्याच्यात मजा नाहीये. मला माझा कुठलाही शेतकरी त्या एअरपोर्टच्या गेटवर वॉचमन नाही पाहिजे. मला माझा शेतकरी एअरपोर्टच्या आजूबाजूला जी स्टोरेज होणार आहेत, वेअर हाऊसेस होणार आहेत, कार्गो होणार आहेत, 5 स्टार हॉटेल होणार आहेत, त्याच्यात पार्टनरशिपमध्ये दिसला पाहिजे. ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी पण सावध राहिलं पाहिजे. तिला माहिती आहे माझं झालं की मग मला शाबासकी पिक्चर दिली. नाही पण शाबासकी दिली तुला. ते बरोबरच आहे. आपण नुसतं बघत बसतो हा, हा, हा. आणि बाकीचे सगळे मलाई खाऊन जातात त्याच्यावरची. नाही तर आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांनी, पुरंदरेच्या एका जरी शेतकऱ्याचं विमान त्या धावपट्टीवरून प्रायव्हेट विमान जर उडालं तर खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट शेतकऱ्याच्या आता वाट्याला तुम्हाला आली. काय, आता एअरपोर्ट बनल्यावर आजूबाजूचं जे आहे, जे पण राहण्याची जी पण जमीन आहे ती डेफिनेटली हॉटेल्स होणार तिकडे. बरं तिथे मी तर कोणी म्हणतो होऊ दे ना, होऊ दे, पण फक्त तिथे त्याचा शेतकरी नाही. मालक पुरंदर मधला शेतकरी असला ते शक्य आहे का आहे ना. आजकालच्या या मी- पूर्ण राजकारणामध्ये आहे. मला शक्य वाटतं? मी काय म्हणतो, आता तेच तर मी म्हणतोय ना, शक्यच की नाहीये पण ते. आधी पुरंदरच्या आजूबाजूच्या जमिनी घेतल्यात आणि आता एअरपोर्ट होतोय, तर असं चालणार नाही. म्हणजे ठरवून कुणीतरी आधीच सगळ्या जमिनी घेतल्यात आणि आता एअरपोर्ट बनतंय तर त्यात मजा नाही राहणार. बरं मी काय म्हणते, आता जसं तुम्ही थेट मांडताय प्रश्न, सगळ्या शेतकऱ्यांचे म्हणा, सर्वसामान्यांचे म्हणा, हा असा रांगडा माणूस आम्हाला आमच्या राजकारणात पाहिजे, अगं जो कशाला? सर्वसामान्यांच्या तोंडावर बोलेल. जे पण अगं- काय आहेत अगं त्यांना टेन्शन आलंय. साधं एखादं वाक्य बोलावर मातीतनं आलेल्या माणसाने थोडं इमोशनल होऊन बडबडून एखादं वाक्य बोलावतो, ट्रोलिंग सुरू होतं. कधी आपल्याकडचा शेतकरी पोरग राजकारणात येणार आणि ते मोठं होणार? ती सुरुवात तुमच्याकडून व्हायला पाहिजे ना. नाही करा रे ना बाबा. सुरुवात. नको, नको, आम्ही सगळे पाठीशी आहोत नको नको तुमच्या. नको 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 का? जे चाललंय ते बरं चाललंय. खरंच खूप चांगल्या क्षेत्रात आहे की आवाज उठवता येतोय. तिथं जाऊन काय परत गप्पच मलाही कमिशन मध्ये अडकायचंय, असं कशाला करते? असं का म्हणता? अनेक अभिनेते आहेत जे नंतर उतरतायत की राजकारणात. नाही, ते
आपल्याकडे नाही, आपल्या महाराष्ट्रातली पद्धत थोडी वेगळी आहे. ती सरळ तुम्ही करावी. नाही 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 तसं नाही ते ती वाकडी पद्धत आहे, ती सरळ लाईनीवर तुम्ही आणाल. नाही नाही आणि हाच व्यक्ती आहे जो रांगडा आहे, जो एकेकाला चाबुकीने बरोबर करेल. कसलं रांगडा आता इथं ते बोललोय तर उद्यापासून माझ्या मागं काहीतरी लागायचं अशी भूमी. पिक्चरला सेन्सॉर बिन्सॉर द्यायचे नाही माझ्या. बरं, हा तो एक वेगळा मुद्दा आहे. तो एक वेगळाच मुद्दा. सबसिडी आहे तिथे अडकवतील. नाही नाही सबसिडी बिब्सिडीला आपल्याकडे नाही पण, अडकवत. का माहितीये का, मराठी सिनेमांना अगदी मनापासून देतात सबसिडी. ओके. आणि मनापासून म्हणजे अगदी मनापासून देतात. आणि अशी शेलारासारखा बुद्धिमान माणूस आहे आणि ते स्वतः माहितीये ना, कलाकार Yes, आहेत, yes, प्रोड्युसर yes, आहेत, yes, सिनेमा yes. त्यामुळे आणि ते अप्रतिम तसे वाचन दिलदार आहे. आहेत, आता शेलार आहेत तोपर्यंत नाही, चांगला माणूस आहे. बघा, एवढी चांगली माणसं जोडली आहेत तुमच्या बरोबर. नाही नाही माझं सगळ्याच पक्षातल्या सगळ्या चांगल्या लोकांशी संबंध आहेत. मुरलीधर मोहोळ तुमचे माझे एवढे तर चांगले. लहानपणापासून हा, चांगले. मग काय हरकत आहे उतरायला? तो- तुमचं काय तो मत? आहे. माझं काय मत असणार म्हणजे एक टेन्शन तर आहेच ऑलरेडी ह्यांना सांभाळायचं, आता राजकारणात उतरल्यावर अजून जास्त टेन्शन येईल. मला माहिती आहे त्याला एवढं नाही आवडत राजकारण. कारण एक एक पॉइंट असा होता की मलाही वाटत होतं की त्यांनी जावं, कारण त्याचं नेतृत्व बघता किंवा त्याचं ती जी तळमळ आहे समाजाप्रती ती बघता मलाही वाटत होतं कधीतरी. पण आम्ही अनेकदा याच्यावर चर्चा केली आहे, तर मला तरी असं त्याच्या चर्चेतून कधी जाणवलं नाही की त्याला त्या प्रति ओढ आहे. मुरलीधर मोहोळ पण खूप सेन्सिटिव्ह राजकारणी आहे, actually. खूप हळवा माणूस आहे. तो आहे राजकारणात, खूप मोठ्या पदावर आहे, पण खूप भावनिक आहे, हळवा आहे. म्हणजे मुरली यांना त्याला 2 मुली आहेत. जर सलग 6 दिवस किंवा 5 दिवस अण्णाला मुली भेटल्या नाही किंवा दिसल्या नाही तर अण्णा रडतो, डोळ्यात पाणी येतं त्याच्या. तो इतका त्याच्या मुली त्याचा हळवा कोपरा आहे. त्यामुळे तोही राजकारणात आहे, पण काय प्रत्येक माणसाचं ते एक पद्धत असते काम करण्याची आणि तिथं तुम्हाला ते कोडगं होऊनच करावं लागतं. पण आत्ता एकच आहे की सरकारने शेतकऱ्यांपर्यंत निदान पुरंदरच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं ते पॅकेज देत आहेत. फक्त शेतकऱ्यांनी ते चांगल्या अर्थाने घ्यावं. त्यांची ना वर्कशॉप घेतली पाहिजे, लेक्चर्स घेतली पाहिजेत, सायकेट्रिस्ट बसवले पाहिजेत, अर्थतज्ञ बसवले पाहिजेत शेतकऱ्यांबरोबर. चांगले चांगले बिझनेसमन, त्यातल्या धंद्यातल्या अपॉर्च्युनिटी सांगणारे लोक बसवले पाहिजेत, चांगले चांगले फायनान्शियल कन्सल्टंट बसवले पाहिजेत आणि त्यांना सांगितलं पाहिजे तुम्हाला आलेला पैसा तुम्ही असा खर्च करा. गाड्या घोड्या घेणं आणि त्या मिरवणं हे बुद्धिमत्तेचं लक्षण नाही. ते अत्यंत उधळ्या स्वभावाच्या आणि उधळपट्टी करणाऱ्या माणसाचं आहे. राईट. गाडी त्यानेच घ्यावी ज्याला ती सांभाळायची ताकद आहे. तो हत्ती आहे. अगं कुठलीही मोठी महागडी गाडी हा हत्ती आहे, त्याला रोज पोसायचंय, रोज खर्च आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसं घेण्यापेक्षा पोराबाळांचं उत्तम एज्युकेशन नाही का ह्याच्यावर खर्च आहे. बरं, आता तुम्ही नुकतीच एक मस्त ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे, ते म्हणजे तुम्ही अजितदादांवर सिनेमा करणार आहात. हे नाही नाही करणार नाहीये, माझी इच्छा आहे. येस, असं मी बोललोय ते की तुम्ही करणार, नाही, ते तुम्ही करणार. माझी इच्छा आहे की राजकीय माणसावर जर बायोपिक करायची वेळ आली तर एकतर आधी पतंगराव कदम माझ्या डोक्यात होते, Yes. कारण लय इंटरेस्टिंग माणूस होता राजकारणातला. ते अजात शत्रू होते, पतंगराव कदमांना शत्रू नव्हता आणि हसत खेळत पॉलिटिक्स मध्ये अशी माणसं होती. आता आणि आमच्यासारख्या गरीब अनेक विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठाने आधार दिलता. तर आता ते किंवा अजितदादा का, तर मी अजितदादांना पाहिलं होतं 1-2 प्रसंगात जवळून. आमचे मित्र आहेत लक्ष्मीकांत खाबिया, त्यांच्याबरोबर त्यांना भेटण्याचा योग आला होता. अभय मांढरे बरोबर मी भेटलो होतो अजितदादांना. अरे लय भारी म्हणजे आपलं लय नुकसान झालंय. म्हणजे ना, महाराष्ट्राचं नुकसान झालं. अरे अशी स्पष्टोक्ती माणसं आणि समाजाची मातीची नाळ असलेली माणसं, लय भारी माणूस गेला, भारी माणूस गेला. सो त्यांची जर तुम्ही जर करायचं ठरवलं, आता ठरवणारच तुम्ही, त्याच्यावर तुम्ही विचार करणार, शोधाशोध करणार, सगळ्या गोष्टी होणार. सो काय वाटतं त्या भूमिकेत कोणाला बघाल, म्हणजे कोणाचा चेहरा तुम्ही खरं सांगू बघता? का, म्हणजे तुला जर प्रति अजितदादा बघायचे असतील तर तू पार्थ पवार बघ. ओके. तू कधीतरी त्या दिवशी माझं झालं ना असं, म्हणजे किंवा त्या जवळच्या लोकांना विचारा, कदाचित माझं असं धारणा असेल. मी असं बसलो होतो आणि मागणं ना
त्यांनी कुणाला तरी आवाज दिला, असं वाटलं दादा बोलले. ऐक अरे मी खटकेने वळून पाहिलं, तो पार्थ होता. ती पर्सनॅलिटी किंवा ना दादांसारखा थोडा बेधडकपणा त्याच्यात आहे, त्यांच्यात आहे. त्याच्यात आहे, बेधडकपणा आहे. त्यामुळं कोण असं आपण त्यावेळी कास्टिंग डिरेक्टर ठरवतो. हो, पण तुमच्या एक नजरेत असेल आता. नाही, असं कसं आत्ताच मनात आलंय ना, त्यामुळे इतक्या पटकन असं नाही. भूमिका ठरवणे हे अगदी जरा सुरू झालं ना, पण दादांचा आवाज आणि दादांच्या चेहऱ्याची एक ठेवण होती, तसा माणूस लागेल त्या बरं, भूमिकेत. मोठा नट लागेल हा कोणीतरी. झी चित्र गौरव नुकताच झालेला 2024चा, तेव्हा अवधूत गुप्ते म्हणालेला की दादा, तेव्हा अजितदादांची त्यांनी मुलाखत घेतली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचा बायोपिक करायला तर कोण. तेव्हा निलेश साबळे डॉक्टर बाजूला उभे होते, तर त्यांनी सांगितलं की साबळेंनी माझी भूमिका करावी, कारण की साबळेंनी त्या भूमिका केलेल्या होत्या. तर तुमच्या नजरेत काय वाटतं? हे बघ कसं असतं माहिती आहे का, बायोपिक करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते माहिती आहे का तुला? तो माणूस समजा अजितदादा आहे, त्यांची एक शरीरयष्टी होती बघ, त्यांचा एक चेहरा होता, त्याची ठेवण होती, आणि त्यांच्या शरीरयष्टीची बदलती रूप जर पाहिली तर दादा शेवटपर्यंत फिट माणूस होते. होते, ते एक त्यांची एक छान वेगवेगळी शरीरयष्टी होती. त्यामुळं तरुणपणातले दादा, वयस्कर दादा आणि मध्यमवयीन दादा, आता तरी वयस्कर पण कसं म्हणायचं ग, ते ऐन भरातच नाही का चालते बोलते पळत पळत जाणारे दादा पाहिलेत आपण. तर तिथपर्यंत ते कॅरी करणारं पाहिजे. साहजिकच हे काय माझा अधिकार नसतो, हा पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा वहिनी ह्यांच्या मनात आलं तर तो सिनेमा होईल. मी फक्त एक इच्छा व्यक्त केली की याला कधी जर बायोपिक करायची मला वाटलं राजकीय माणसावर, तर ती अजितदादांवर करेन, असं मी बोललो होतो. राईट. बरं, देऊळ बंद 2 खूप अपेक्षा आहेत सिनेमाकडून, आणि ज्या पद्धतीने आता पूर्ण मे महिन्यात 2च सिनेमे आहेत, आणि डेफिनेटली प्रवीण दादाचा सिनेमा आहे त्यामुळे एक वेगळी, आणि 2 आहे देऊळ बंद. देऊळ बंद 1 कडून सगळ्यांना यशस्वी झाल्यानंतर 2 कडून तेवढ्याच अपेक्षा आहेत. तर काय सांगाल, किती पूर्ण, म्हणजे एक तर थिएटर सगळे रिकामे आहेत, त्यामुळे थिएटरकडे सगळे आस लावून बसलेत की सैराट 2 नंतर तो हाऊसफुल शो, आणि सगळीकडे फक्त देऊळ बंद 2 ची चर्चा, असं आम्हाला सध्या तरी पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडून दादा खूप अपेक्षा आहेत त्यासाठी. नाही, आवडेल लोकांना सिनेमा, खूप आवडेल. कसं असतं, सिनेमाच्या रिलीजच्या आधीचे 4 दिवस हे खूप धाकधुकीचे असतात, खूप टेन्शनचे असतात. हिला माहिती आहे, मी झोपत पण नाही, दचकून जाग येते की, कारण टेन्शन असतं, खूप टेन्शन असतं. पहिले 5 सिनेमे गेलेत चांगले, 6वाही जावं ही स्वामींच्या चरणी इच्छा. 5 तेच म्हणायत, कारण की तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत प्रेक्षकांना. नाही, पूर्ण होणार, 100% नाही, 110% पूर्ण होणार. अनेकांनी सिनेमे पुढे ढकलले, जून जुलै केले लोकांनी. नाही नाही नाही, इथपर्यंत ज्या भावनेने केले. बनवलंय ना, ज्या कैलास वाणींचं जे म्हणणं होतं शेतकऱ्यांचं हित, कारण निर्माताच शेतकरी आहे, कोपरगावचे शेतकरी आहेत, त्यामुळं माझ्या निर्मात्याला जे अपेक्षित होतं ते मी केलंय. आणि निर्माता हा इतका माझ्या 2 पावलं पुढचा आहे की त्याला अपेक्षा काहीच नाही आहे. जो नफा होणार आहे तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते देणार आहेत. पहिल्या भागाचाही सगळा नफा त्यांनी दिला होता कुठल्या तरी संस्थेला, तर यावेळी ते तेच करणार आहेत. त्यामुळे पैसे हा विषय नाहीच आहे इथं कुणाचा. नाहीतर म्हणून तर सांगितलं ना, 5 स्टार हॉटेलमधले म्युझिक लॉन्च, टीजर लॉन्च, ट्रेलर लॉन्च, सक्सेस पार्ट्या, या सगळ्याचेच पैसे आम्ही एकत्रित केले, आणि ते काय 19,60,000 झालते. काही लोकांनी दिले आमच्या ऑस्ट्रेलियातल्या पण, आणि ते आम्ही 355 का 60 शेतकऱ्यांच्या मुलींच्या अकाउंटवर दिले मराठवाड्यातल्या. आणि निर्मात्यांचंच म्हणणं आहे कैलास वाणींचं की नको बाबा, आहे त्यांची मुलगी जुईली वाणी आणि जयश्री वाणी, तर ना त्या मिसेस जयश्री वाणी, त्यांची आयडिया होती ही की शेतकऱ्यांच्या घरी काही प्रॉब्लेम आला, अडचण आली, दुष्काळ आला की ना मुलाचं शिक्षण कंटिन्यू राहतं पण पोरीचं बंद पडतं. तर ती जुईली वाणी सूर्यवंशी मला म्हटली होती की प्रवीणजी काहीही करा, तर आपण ना त्या मुलींसाठी करू काहीतरी ज्यांची शिक्षण बंद पडली. म्हटलं व्हेरी गुड, पैसा तुमचा आहे, तुम्ही ठरवायचं, मी थोडीच सांगणार. त्यामुळे
पैसा शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी ते करणार हे त्यांचा मोठेपणा आहे. यात प्रवीण तरडेचं काहीही क्रेडिट नाही. हा त्यांचा डिसिजन आहे आणि हा त्यांचा मोठेपणा आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, जाता जाता शेवटचा प्रश्न असेल हा. शिफॉनची साडी, मस्त वातावरण, खूप सुंदर रोमॅन्टिक प्रवीण तरडे, असं काही पिक्चरमध्ये काही वर्षांनी, 1 वर्षांनी 2 वर्षांनी पाहायला मिळणार आहे? तुमचे दोघे ही जोडी असं काही थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे की स्ट्रगल, शेतकरी, ऊन हेच बघायला मिळणार हेच आहे? हेच 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 मस्त लॅविश सेटअप कधी बघायला मिळणार आहे? संजय लीला भन्साली सारखं अगं असं मस्त- सिफॉनची साडी घातलेलं कुणी माझ्या सेटच्या आसपास पण जात नाही. सगळी गाव खात्यातली माणसं असतात, सगळी माझ्यासारखी घाम दिसणार. गळतोय. म्हणजे काय, घाम येतोय, आरडाओरडा चाललाय, मोठ्यानी बोलतायत, असलीच माणसं. सिफॉनची साडी घातलेलं पण माझ्या सेटच्या जवळून कुणी अशी एक नाही. अभिनेत्री म्हणून काही डिमांड वगैरे करता की नाही नाही, करत? माझीच अशी काही इच्छा नाही. काही डिमांड आली तर माझी अभिनेत्री ती राहूच शकत नाही. हे बघ. इथेच त्यांनी बायको म्हणून तिच्या सगळ्या डिमांड पार वाटेल ते करून पूर्ण करेन. बघा, हा पण- सिनेमा यशस्वी झाल्यानंतर सोनं द्यायचं घेऊन. सोनं मीच सोनं नाही म्हणले. मोदी साहेब म्हटले सोनं बिनं घ्यायचं नाही. मीच अगं नाही तुला माहितीये का, म्हणलेली मोदी साहेब नेमके कधी म्हटले सोनं घ्यायचं नाही? ऐन धोंड्याच्या महिन्यात. जावयांना काहीतरी येणार असं वाटत असतानाच एवढे आवडतात मोदी साहेब, पण त्यांनी असं धोंड्याच्या महिन्यात करायला नव्हतं पाहिजे. काय केलं, कुणी सोनं घेऊ नका, सगळे सासरे खुश. सासू बघा बघा, हिचे माझ्या सासरकड म्हणजे सगळ्यांच्याच अख्ख्या देशात सासरकडची मंडळी खुश, कारण आईन धोंड्याच्या महिन्यात अहो, सांगितलंय एवढे सोनं 15 घ्यायचं. वर्ष झाली आता धोंड्याच्या महिन्यात, एवढे वर्ष दिलंच असेल. अगं 15 वर्षात धोंड्याचा महिना 3 वेळा झालाय. मग 3 वेळा भरभरून दिलं असेल की सोन्यासारखी पोरगी दिली, मी नाही त्याचं काय? घेतलं कधी. ते प्रेमाने केलंय त्यांनी, नो डाऊट. मग? पण काय 4था महिना गेला ना वायाचं आमचं. हेट. नाही, बरं, आता- मोदींनी सांगितलंय म्हणजे जे- त्याच्या जे- मागे जे- काहीतरी कारण आहे, जे लक्षात जे घे. जे नवीन जाऊ येत ना ते तर बिचारायला हा, नाराज. त्यांचं जरा थोडं नुकसान होऊ शकतं नवीन जावं यांचं. बरं, महागाई चांगलीच वाढलेली आहे, त्यामुळे थिएटरचे तिकीट जरा कमी करणार आहात की नाही, थिएटरचं तिकीट हे आपल्या हातात थोडीच राईट असतं. राईट. आपल्या हातात पण काहीच तुमची नसतं. काही डिमांड वगैरे, नाही, कित्येकदा टॅक्स फ्री वगैरे काही नाही, करणार? आम्ही टॅक्स फ्री आहे पण आपल्या हातात नाही ना, ते गव्हर्नमेंटच्या हातात आहे. रिक्वेस्ट करा की तुम्ही. नाही, समजा मी रिक्वेस्ट केली तरी आता काहीतरी एंटरटेनमेंट टॅक्स आणि त्याचं काहीतरी आहे बाबा, केलेलं आहे. म्हणजे माझा अभ्यास नाही त्याच्यावर. सो काय मला सांगू? माझी इच्छा आहे की हाही सिनेमा शेतकऱ्यांसाठी अरे म्हणजे tax सरकारने असं केलं तर काय ग यार, किती सुंदर गोष्ट होईल यार. म्हणजे मला माहित नाही होतं का नाही, पण असेल आणि झालं तर मला खूप आवडेल. म्हणजे मी आशिष शेलारांचे आभार मानेल. आणि आशिष शेलार असा व्यक्ती आहे की जर खरंच त्यांच्या आवाक्यात हे असेल ते लगेच करतील, म्हणजे ह्याच्यात शंकाच नाही. बरं, थँक्यू सो मच. मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. देऊळबंद 2 नंतर देऊळबंद हा पूर्ण यशस्वी व्हावा सिनेमा, त्यांना धोंडे नाही जेवणाचं नाही, काहीतरी होणार द्या. होणार. सिनेमा यशस्वी होणार याच्यात शंका नाही. तो स्वामींचा सिनेमा आहे, तो Yes. प्रवीण तरडेचा थोडाच आहे. तो स्वामींच्या चरणात तुम्ही स्वाहा केलेला आहे, त्यामुळे तो यशस्वी होणारच आहे. तर 3च्या मागे लागा आणि अजित दादांवर सिनेमा बनवणं, त्यासाठी मला खरंच आवडेल. म्हणजे मी कदाचित भेटेल पण या कुटुंबाला. झालं तर पण एक खरं बनवणार सांग, sir, तुला पण तुम्ही वाटतं बनवणार. की नाही, दादा तुला पण वाटतं की नाही? बनवणार. नाही नाही, अजून खूप मोठमोठे लेखक दिग्दर्शक महाराष्ट्रात, प्रत्येकाची इच्छा आहे की त्यांच्यावर काहीतरी बनवावं. या चेहऱ्याला बघून कोणी नाही म्हणेल का? अरे नाही हा चेहरा घेऊन स्क्रिप्ट घेऊन गेला तर कोण नाही म्हणणार आहे, सांगा जरा. शेवटी त्या मोठ्या व्यक्तींचा विषय आहे, त्यात मोठमोठ्या गोष्टी आहेत. पण मला मिळाला तर मला आवडेल आणि मी त्याचं सोनं करेल, एवढंच सांग. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.